ಮೋದಿಯವರ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಕೇವಲ ಸುಳ್ಳುಗಳು ಕಾಣುತ್ತಿವೆ ಎಂದು ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಗಾಂಧಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಚಿತ್ರದುರ್ಗದ ಹಳೆ ಮಾಧ್ಯಮಿಕ ಶಾಲಾ ಆವರಣದಲ್ಲಿ ಮಂಗಳವಾರ ಸಂಜೆ 4:30ಕ್ಕೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಅವರು ಮಾತನಾಡಿದ್ದು, ದೇಶದಲ್ಲಿ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಆಗುತ್ತಿದೆ, ನಿರುದ್ಯೋಗ ಹೆಚ್ಚುತ್ತಿದೆ. ಮೋದಿಯವರು ದೇಶ ಮುಂದುವರಿಯುತ್ತಿದೆ ಎಂದು ಸುಳ್ಳು ಹೇಳುತ್ತಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಕಳೆದ 45 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಇರದ ನಿರುದ್ಯೋಗ ಇದೆ. ಇನ್ನು 70 ಕೋಟಿ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರು ನಿರುದ್ಯೋಗಿಗಳಾಗಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಕೆಲಸಗಳು ಖಾಲಿ ಇದ್ದು ಅವುಗಳನ್ನು ತುಂಬುತ್ತಿಲ್ಲ. 2 ಕೋಟಿ ಉದ್ಯೋಗ ಕೊಡುವುದಾಗಿ ಹೇಳಿದ್ದು ಮಾತು ತಪ್ಪಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಬೆಲೆ ಏರುತ್ತಿದೆ. ಹಬ್ಬ ಹರಿದಿನಗಳಲ್ಲಿ ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತಿದ್ದು, ಪೆಟ್ರೋಲ್, ಡೀಸೆಲ್, ಗ್ಯಾಸ್ನ ಬೆಲೆ ಏರುತ್ತಿದ್ದು, ಬಂಗಾರದ ಬೆಲೆ ಆಕಾಶ ಮುಟ್ಟುತ್ತಿದೆ. ಇನ್ನು ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳ ಬೆಲೆ ಏರುತ್ತಿದೆ. ನಿಮ್ಮ ಕಷ್ಟಗಳು ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತಿದ್ದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕುಂಠಿತವಾಗಿದೆ. ಇನ್ನು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ದೇಶದ ಸಂಪತ್ತನ್ನು ಕೆಲವರ ಕೈಗೆ ಕೊಡುತ್ತಿದೆ. ಇನ್ನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳನ್ನ ಜೈಲಿಗೆ ಕಳುಹಿಸುತ್ತಿದ್ದು, ಸಚಿವರುಗಳ ಮೇಲೆ ರೇಡ್ ಮಾಡಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಕಳೆದ 10 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ದೇಶವನ್ನು ಲೂಟಿ ಹೊಡೆದಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಚುನಾವಣೆಗಳು ಬಂದಾಗ ದೇಶದ ಜನರ ಭಾವನೆಗಳ ಜೊತೆ ಆಟವಾಡಿ ಜಾತಿ ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡುತ್ತಾರೆ. ಆದರೆ ನಿಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡುವುದಿಲ್ಲ. ಇನ್ನು ಬಿಜೆಪಿಯ ಸಚಿವರುಗಳು ಸಂವಿಧಾನ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡುವ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡುತ್ತಾರೆ. ಇನ್ನು ನಿಮಗೆ ಕೊಟ್ಟ ಅಧಿಕಾರ ಅದು ಸಂವಿಧಾನ ಕೊಟ್ಟಿದ್ದು, ಇನ್ನು ಅದನ್ನು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಲು ಬಿಡಬಾರದು. ಇನ್ನು ಸಂವಿಧಾನ ಕೊಟ್ಟ ದೊಡ್ಡ ಶಕ್ತಿ ಅದು ಮತದಾನ. ಇನ್ನು ಸಂವಿಧಾನ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಿದರೆ ಅದು ನಿಮ್ಮ ಜೀವನದ ಮೇಲೆ ಪರಿಣಾಮ ಬೀರುತ್ತದೆ. ಇನ್ನು ನಮ್ಮ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಿಗಳಿಗೆ ಇದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರ 10 ವರ್ಷದ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಕೇವಲ ಸುಳ್ಳುಗಳು ಕಾಣುತ್ತಿವೆ ಎಂದು ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಗಾಂಧಿ ಅವರು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. महंगाई बढ़ रही है, बेरोजगारी बढ़ रही है, एक ये सच्चाई है जो आप टीवी पे देखते हैं, जहां आपको देश के मान सम्मान की बातें दिखाई जाती हैं, जहां आपको हमारे प्रधानमंत्री जी दिखते हैं जो अपनी पूरी शोहरत और शान के साथ आपको कहते हैं कि ये देश तेजी से आगे बढ़ रहा है। आज हमारे देश में सबसे ज्यादा बेरोजगारी है 45 सालों से। हमारे 70 करोड़ भाई बहन आज बेरोजगार हैं कि 2 करोड़ नौकरियां बनेंगी, सबको रोजगार मिलेगा, खेती से कमाई दुगनी होगी, लेकिन वो वादे पूरे नहीं हुए। डीजल 90 पार, सोना 73,000 रुपए पार, चांदी 90,000 रुपए पार, गैस के सिलेंडर के दाम आसमान छू रहे हैं। जहां जहां देखिए हर चीज का दाम बढ़ रहा है, कुछ सस्ता नहीं हुआ। आपका जीवन, आपके संघर्ष बढ़ रहे हैं, तरक्की नहीं हो रही है, मुश्किलें ज्यादा हो रही हैं। केंद्र की सरकार है, वो देश की सारी संपत्ति कुछ गिने चुने लोगों को दे रही है। 2 मुख्यमंत्रियों को जेल में डाल दिया। सब तमाम जितने भी विपक्ष के नेता हैं उन पे आरोप लगा लगा कर, उन पे छापा मार कर, उन पे केस लगाकर उनको कमजोर करने की कोशिश की है। सच्चाई ये है कि इन्होंने देश को गुमराह किया है 10 सालों से। जब जब चुनाव आया तो आपके जज्बातों वाली बात की, जब जब चुनाव आया आपका ध्यान भटकाया, धर्म की बात की, जाति की बात की, कभी इधर की बात की, कभी उधर की बात की, लेकिन आपकी समस्याओं की बात कभी नहीं की। तरह तरह की बातें कर रहे हैं। कोई कह रहा है कि जब हमें बहुमत मिलेगी तो हम संविधान को बदल डालेंगे। आप इस बात को गहराई से समझिए। आज जितने भी अधिकार आपके पास हैं, पब्लिक के पास है, वो संविधान ने दी है। क्योंकि इस बात का सीधा असर आपके जीवन पे होगा। लेकिन हमारे देश के प्रधानमंत्री को इसकी जानकारी नहीं है, उनको इसकी समझ ही नहीं है कि आप कितना संघर्ष कर रहे हैं। नरेंद्र मोदी जी की सरकार में, उनके 10 सालों के राज में सिर्फ झूठों का बोलबाला है। गलत तरह से सरकारों को गिराते हैं तो पूरी मीडिया कहती है कि मोदी जी का मास्टर स्ट्रोक है। किसी की हिम्मत नहीं होती कि वो निंदा करें, कि वो कहें कि लोकतंत्र के सारे असूल तोड़ के इन्होंने सरकार को गिराया है। 100 करोड़ देके विधायकों को खरीदते हैं तो सब कहते हैं कि देखिए ऐसा काम सिर्फ मोदी कर सकते हैं। चुनाव के समय रोजगार की बात नहीं करते, महंगाई को कम करने की बात नहीं करते, आपकी शिक्षा की सुविधाओं की बात नहीं करते,
स्वास्थ्य सुविधाओं की बात नहीं करते, भड़काऊ बातें करते हैं, ध्यान भटकाने वाली बातें करते हैं और सारी मीडिया दंडवत होकर उनके साथ लगी रहती है।